धडकले। दाऊद सोबत नेमकं काय घडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा खेळ खल्लास। दाऊदला फूड पॉइझनिंग की विषप्रयोग? कराचीतील रुग्णालयात कडेकोट बंदोबस्तात उपचार सुरू। भारताचा मोस्ट वॉन्टेड आरोपी दाऊद इब्राहिम मृत्यूशी झुंजत असल्याची माहिती कराचीतून धडकली आहे। दाऊदवर विषप्रयोग केला असून कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं म्हटलं जात आहे। दाऊदला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्याचं पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी म्हटलं आहे। दाऊद इब्राहिम जो इंडियन सिटीजन है, जावेद मियादाद जो हमारे क्रिकेटर हैं, उनका संधि भी है और उसके बारे में बताया जा रहा है कि उसको किसी ने जहर दे दिया है और अब उसकी हालत नाजुक है, यानी उसकी हालत काफी खराब है। क्रिटिकल कंडीशन में उसको हॉस्पिटल में रखा गया है। यकीनन इन चीजों के ऊपर बातचीत ना हो सके, इन चीजों के ऊपर कोई कुछ कह ना सके, इस चीज को लेकर जो है वो ये सारी सर्विसेज डाउन की गई हैं। गेल्या 2 दिवसांपासून दाऊदवर कराचीतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रुग्णालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून संबंधित मजल्यावर दाऊद एकमेव रुग्ण आहे। उपचार सुरू असलेल्या भागात फक्त उच्च वैद्यकीय अधिकारी आणि दाऊदच्या कुटुंबियांना प्रवेश मिळतोय। दरम्यान या काळात पाकिस्तानातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे। त्यामुळे पाकिस्तानी समाज माध्यमांवर दाऊदवर विषप्रयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे। दाऊद पाकिस्तानात नसल्याचा भारताचा आरोप पाकिस्तान आतापर्यंत फेटाळत आला, पण या चर्चांमुळे आता पाकिस्तानी सरकारची स्थिती अडकित्यात सापडल्यासारखी झाली आहे, असं कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे। आज पाकिस्तानची परिस्थिती म्हणजे अडकित्यातील सुपारीसारखी झाली आहे, कारण पाकिस्तान अधिकृतरित्या ही बाब मान्यही करू शकत नाही की दाऊद इब्राहिम आमच्या भूमीत आहे आणि त्याच्यावरती विषप्रयोग झाला आहे। आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे हा विषप्रयोग भारताने केला असा खोटा आरोप देखील पाकिस्तान करू शकत नाही। दरम्यान दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या बातमीचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटले। कांग्रेस का हात है दहशतवाद्यांच्या साथ के कांग्रेस हा दाऊद इब्राहिम हा त्यांचा जावई हे परत एकदा सिद्ध होत आहे ना। मग ह्या संबंधित आमदारांनी हेही सांगावं की तो दाऊद मेलाय काय जिवंत आहे। आता हे त्यांच्या घरातले घरगडीत सारखे झाले हे काँग्रेसचे नेते, मग सांगावं ना की विषप्रयोग झालाय, तो जिवंत आहे का मेलाय, हे पण त्या आमदारांनी सांगून टाकावं। आता दाऊद सोबत संबंधांवरून अनेकदा महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच तापलंय। दाऊदची माहिती समोर आल्यामुळे देशातील तपास यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत। दाऊदच्या आतापर्यंतचा कच्चा चिठ्ठा पाहूयात आपण। 70च्या दशकात दाऊदचं नाव मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये झपाट्यानं उदयास येऊ लागलं। सुरुवातीला हाजी मस्तानच्या गँगसाठी काम करायचा, पुढे स्वतःची डी कंपनी सुरू केली। 1986 साली दाऊद इब्राहिम दुबईला पळून गेला। 1993 मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड दाऊदच होता। भारतात त्याच्या विरोधात अतिरेकी हल्ला, शस्त्रास्त्र आणि ड्रग्ज तस्करीचे गुन्हे, खून, अपहरण, सुपारी, हत्या, संघटित गुन्हेगारीचेही गुन्हे दाखल आहेत। तो कुटुंबासह पाकिस्तानात स्थायिक झाला, पण पाककडून याला कधीच दुजोरा मिळाला नाही। 2003 साली दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं। 2011 साली FBI आणि फोर्ब्सच्या यादीत जगातील 3रा सर्वात मोठा फरारी गुन्हेगार म्हणून त्याची नोंद झाली। दाऊदला भारतात आणण्याचा दावा अनेकदा भारतीय राजकारण्यांकडून करण्यात आला, पण दाऊद काही भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही। आता विषप्रयोगाच्या बातमीनंतर दाऊदचं पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।